नागपुर में भीषण गर्मी के बीच लगातार हो रहे बिजली कटौती को लेकर विधायक विकास ठाकरे ने महावितरण प्रशासन पर गंभीर सवाल उठाए हैं। उन्होंने मुख्य अभियंता को ज्ञापन सौंपकर पश्चिम नागपुर में 24/7 निर्बंध बिजली आपूर्ति की मांग की। ठाकरे ने कहा कि जीरो लोड शेडिंग के नाम पर वर्षों से अतिरिक्त शुल्क वसूला जा रहा है, जबकि पिछले 2 वर्षों से करीब 1000 करोड़ रुपए के बिजली कार्य होने का दावा भी किया गया। इसके बावजूद झिंगाबाई टाकली, दाभा, गिट्टीखदान, सदर, रविनगर, अंबाझरी समेत कई क्षेत्र में बार बार बिजली गुल हो रही है। उन्होंने ट्रांसफार्मर क्षमता, रखरखाव और शिकायत निवारण व्यवस्था पर सवाल उठाते हुए जल्द सुधार नहीं होने पर जन आंदोलन की चेतावनी दी है। आपली चुकी कोणी तुम्ही बदला ना, ज्या आधी इंजिनियर असेल तुमचे, ज्यांना इथं बरोबर सर्व्हिस द्यायची ना, बदला त्यांना। नाही सांगा, आम्ही उलट्या मंत्र्याची आंदोलन करतो, जाऊन अधिकारी बदला। तुमच्या अधिकाऱ्यांचे म्हणणं काय माहितीये का, फक्त हे 15 दिवस काढायचे आम्हाला, एक पाऊस आला अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह होता। अधिकारी बात करणे म्हणजे आता पहा, तुम्ही लोक एमएससीबी फोन नाही उचलत, पण माझा फोन असा आहे मी रात्री उचलतो, तो लोक तेवढे समाधानी होतात की नाही भैया फोन उठाने वाला तो कोई है। लोगों का गुस्सा है, आके धडका दे पूर्ण लोकांना शांत करतो, नाही काही फॉल्ट आहे त्यांना समजवतो, पण जनतेला किती दिवस समजवणार। मला सांगा, टेम्परेचर जास्त आहे, मग या सिव्हिल लाईन, धरमपेठ भागात एकही दिवस लाईट नाही जातो। मी राहतो त्या भागात एकही दिवस लाईट नाही जात, याच भागात का बरं लाईन चालली आहे सगळी। कभी फेस 1 जाता, कभी फेस 2 शंकर नगर डिव्हिजन मध्ये या 2 महिन्यात वाढला, याच्यापेक्षा मोठमोठ्या फ्लॅट्स के बिल्डिंग 4 महिने पहिले से तयारी होणं जरा सर। लाईट गेली, एखाद्याने विजेचं बिल भरलं नाही आणि तो नंतर भरते ना, त्याला कंपल्सरी स्मार्ट मीटर लावून त्याला लावायला अन्याय नाही का लोकांना।